पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता हृदय बसवर सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोल वैष्णव संतन की जय नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः कुब्जा मंथरा कैकईला कसं समजवते ते बघा. ज्यांच्या मनामध्ये कलुषितपणा आहे त्यांची भाषा कलुषित होऊन सत्य वाटायला लागते आणि सत्याची भाषा जी आहे त्याच्यामध्ये कलुषितपणा नसल्यामुळे ती लवकर मनाला पटत नाही. म्हणून रामाला भरत हा सावत्र भाऊ वाटेल आणि राम गादीवर बसल्यानंतर सावत्र भावाला कोणीही दासाप्रमाणे वागवतं हे लक्षात ठेव.
आता बघ कसं पटवण्याचं कौशल्य आहे. दासाप्रमाणे वाकू होतं. भरत हा अजून बालक आहे. हा राज्याच्या धनापासून वंचित होईल आणि राम सांगेल तसं काम करावं. तो राम समृद्धशाली असल्यामुळं त्याचा पगडा सगळ्या जनतेवर बसेल. याचं काय? तुझ्या पुत्राला राज अधिकाराचं सौभाग्य प्राप्त व्हायचं नाही. बघ, ज्याप्रमाणे वनामध्ये हत्ती हा आक्रमण करत नाही, पण हत्तीवर सिंह आक्रमण करून टाकतो. ज्या वेळेला हत्ती चिडतो त्यावेळेला मात्र सिंहाला लातेनं मारून टाकतो. सिंह समोरून वार करत नाही, मागून करतो. त्याप्रमाणे राम याच्यावर मागून वार करेल आणि त्याचा तिरस्कार करेल. तू भरताचं रक्षण कर. पटवलाय. पहिल्या प्रथम तू पतीची अत्यंत प्रेमी आहे. इतक्या दिवसामध्ये प्रेमाचं बक्षीस तुला काय मिळालं? दोन्ही राण्यांपेक्षा राजा तुला जास्त मानतो. तू आजपर्यंत कधीही काही मागितलेलं नाही. आता ही मागण्याची संधी आहे. कौसल्या राजमाता झाल्यानंतर तुला मात्र तिची दासी व्हावं लागेल. हे भामिनी, श्रीराम समुद्रासारखा विशाल आहे, पर्वतासारखा उंच आहे. त्याच्या पुढे तुझा भरत कुठे लागतो? या भूमंडळाचं राज्य राम संपूर्ण घेईल. तुझ्या पुत्राला एक राज्यही मिळणार नाही. सगळी प्रजा रामाकडून होईल, भरताकडून कोणी होणार नाही. कारण जग दोन बाजूने होतं, संपत्ती आणि सत्ता. सत्ता आली की सगळे भाऊ 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 करायला लागतात. सत्ता नसली तर मानही मिळत नाही. धन नसलं तर मानही मिळत नाही. रामाला धनही प्राप्त होईल, मानही प्राप्त होईल. भरताला धनही नाही आणि मानही नाही. पाहता, हे साधारण बुद्धीला पटणार आहे. म्हणून आपले मुलं बसले असताना आपल्या लहान भावाला काम सांगू नये, हे लक्षात ठेवा. आपण काय करतो? हां, ते पोरं काय करतील, तू जाणं शहाण्या होता ना, पाहतो काय माझ्याकडे आणखीन, असं आपल्या मुलांसमोर आपण आपल्या भावाला बोलतो आणि मग घरामध्ये फाटाला लागतं. उलट मुलाला सांगायचं काका बरोबर जा आणि काका काय करतो ते पहा, असं सांगितलं. नीती अशी आहे, पण आपण नीतीच वापरत नाही. आपण नीतीच वापरत. लोणी साखर आणि पोळी खाताना लोणचं जर चाटलं तुम्ही तर मग त्या लोण्याचं महत्त्व काय राहिलं? पण चाटतातच लोक लोण्याबरोबर लोणचं, कारण ती जीभ म्हणजे नाही पाहिजेच थोडंसं. त्या लोण्यामध्ये मीठ जातं, विष होतं. लोण्यात साखरच पाहिजे. या युगामध्ये पाकेट मिळतं लोण्याचं, ते मिठाचं मिळतं. आणि आता पहा किती किती लोणी फेकला मुंडे साहेबांनी. आज तर औषधाची लाईन काढली आहे. कोणती औषधं खोटे? पहा तुमचं साम्राज्य. असं आहे. एवढी गार दाखवली हे चित्रामध्ये, ती शोधून काढली तर ते याच्याने तयार केलं आहे. म्हणजे असे खोटे प्रचार होतात. कुठलेही कुठे दाखवलं जात आहे. तू याद ठेव, या पृथ्वीवरचा अधिकार सगळा रामाला प्राप्त होईल. याच्यावर एकच उपाय आहे, राम शत्रू समजून त्याला वनवासात पाठव.
मंथरा कुचक्राच्या युगानं कैकईला कोप भवनामध्ये प्रवेश करायला लावते. आजचा विषय सुरू झाला. कुचक्र, त्याला कूटनीती सुद्धा म्हणतात. मंथरेनं असं सांगितल्यावर कैकईचं मुख जे होतं ते लाल होत गेलं. तिने लांब श्वास घेतले आणि बोलली, हे कुब्जे, श्रीरामाला शीघ्र मी वनामध्ये पोहोचवू शकते. युवराज पदावर भरतच बसेल, त्यालाच राज्याभिषेक होईल. या समय मी उपाय विचार करते, भरताला राज्य कसं प्राप्त होईल. हे तेव्हा कुब्जा म्हणते, हे देवी कैकेयी, पाप मार्ग जरी वाटत असेल तरी केव्हा केव्हा पाप मार्ग हा स्वार्थ देतो, आपलं भलं करतो. आणि सत्य मार्ग जो आहे तो आपल्याला धन देत नाही. आजही लोक अन्य मार्गानं धनाच्या मागे लागलेले आहे. वर्तमान स्थितीमध्ये अन्य मार्ग, कोणताही मार्ग स्वीकारतात. म्हणून त्यावेळेस हे मंथरे, श्रीरामाला स्वार्थ नाही आहे, त्यामुळे तो या गोष्टीला तयार होऊन जाईल. पाहता कसं होतं, कारण राम स्वार्थी नाही आहे, हे कैकेयीला माहिती आहे. मग स्वार्थी मनुष्य त्याग ताबडतोब करतो. स्वार्थी मनुष्य, त्यागी मनुष्य स्वार्थाचा त्याग ताबडतोब करतो, पण स्वार्थी मनुष्य त्याग करीत नाही. म्हणून राम निस्वार्थी आहे, त्यामुळे तो राज्याचा त्याग सहज करेल. भरताला हे काही समजत नाही. भरत आपल्या म्हणण्याप्रमाणे गादीवर बसत जाईल आणि आपलं काम होईल. कैकेयीला आपलं स्मरण झालं आणि तिच्या मनामध्ये प्रयोजन आलं की आपण 2 वर राजाच्या जवळ मागितलेले होते. एकदा मनुष्याची कुटील बुद्धी, आता हे परवाचं उदाहरण पहा ना, एवढी ती पोरगी, तिला कळालं नाही का आपण असं केलं तर आपण कारागृहात जाऊ. आता दोघंही दोघांच्या विरुद्ध बोलायला लागले. म्हणजे एवढं शिकलेलं आहे पोरं की आपण जे कृत्य करतो आहे या कृत्याचं फळ भोगावं लागेल ना. असं आहे ते, हे समजत नाही ना. कृतकृत्य जे आहे, केलेलं कर्म जे आहे, त्या कर्माचं फळ काही वेळा दिखाऊ मिळतं, म्हणजे डोळ्याने दिसतं. काही वेळा ते पाठीशी काळ रूपाने येतं. बघा तुम्ही आता रस्त्यावर एवढी गाडी जोरात चालवली जाते की उभ्या गाडीमध्ये अर्धी गाडी घुसून जाते, मागची पुढची चीप होते. 6चे 6 लोक एकाच ठिकाणी जातात. आता गती आवरण्याचं यंत्र आहे, आवरायला पाहिजे, हळू चालायला पाहिजे, समोरून वाहन येत आहे, नाही विचार नाही, निघून जाऊ. कर्मणो गहनो गती, दुष्कर्माची गहन गती असते आणि ती विपरीत अवस्थेत प्राप्त होते. म्हणून पूर्वी वेग ठरवले होते, आता वेग काही ठरत नाही. म्हणून ते म्हणतात, हे मंथरे, मला उपाय सुचला आहे. भरताला राज्य मिळणार, श्रीरामाला राज्य मिळणार नाही. देवी कैकेयीने असं सांगितल्यावर पापमती मंथरा म्हणाली की बघ कैकेयी, देवी पूर्वकालामध्ये देव आणि दानव यांच्या संग्रामामध्ये राजानं काम केलेलं होतं, तुला आठवतं? हो, माझ्या पतिदेवानं देवांची सहाय्यता केलेली आहे आणि त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर होती. त्यांच्या रथाचं चाक घसरू नये म्हणून मी आवरून ठेवलेलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं मला की कैकेयी,
तुला तू जे मागशील ते मी देईल. म्हणून माणसाने वचनपूर्ती बोलायचं नाही, वेळ येईल तसं करेल. आपण म्हणतो ना की तू काही काळजी करू नको, मोठ्या पोराच्या लग्नाच्या वेळा तुला 5 तोळ्याचं मंगळ करून दे, बोलायचं नाही. कोणाला मदत करायची असेल भाऊ जेवढे जमेल तेवढे करेल, इतका आकडा बोलायचा नाही. आपण बोललो म्हणजे तो तेवढं धरून चालतो, नाही नाही तू बोलतो ना निम्मीत जमेल माझ्या, वेळ पडली करायची असेल तर त्यावेळेला पुरे देऊन द्यावे, पण वचनपूर्ती नाही करू. कारण व्यवहार हा वचनपूर्तीवर होईल याचा भरोसा. म्हणून ती म्हणते ना दिधले वचन मोडुका, वचन भ्रष्ट ते नाम जोडुका. वचन भ्रष्ट जे नाम आहे ते मी जोडून घेऊ का? म्हणून कोणते वचन द्यायचे आणि कोणते वचन द्यायचे नाही याचा विचार करावा लागतो. म्हणून त्या युद्धामध्ये संग्रामामध्ये राजांचा जय झाला होता, म्हणून राजे देवतुल्य झालेले आहेत. दशरथ राजा देवतुल्य होता. म्हणून आपण जे लोक परोपकार करतात त्यांना पितृतुल्य समजतो. म्हणून बोलताना लोक म्हणतात पितृतुल्य काका आमचे, म्हणजे पित्या समान. एखाद्याने आपल्याला पालन पोषण केलं असतं त्याला आपण म्हणतो पितृतुल्य, म्हणजे पित्या समान, माता समान, भगिनी समान. त्या संग्रामामध्ये राजांनी मला कबूल केलेलं होतं. हे देवी, राजाची चेतना आता लुप्त झालेली आहे, कारण राजा रामाच्या आदर्शनानं हर्षभरीत झालेला आहे. रामाचा जो आदर्श आहे त्या आदर्शाने राजा दशरथ हर्षभरीत झाले. हे शुभदर्शने, तू संतुष्ट हो. महाराजांनी दिलेले वर मी मागेल. माझ्या पतीनं सांगितलं आहे ते माझे प्राणनाथ आहे, माझी इच्छा पूर्ण करतील. मी आता राजाजवळ 2 वर मागेल आणि ते मला तथास्तु म्हणतील. पण मी कसे मागेल ते ऐक तू. आता काही बोलते आहे. मी आधी वचन घेईल की मला दिलेले 2 वचनं तुम्ही देणार आहेत का? राजा म्हणेल मी सत्यवचनी आहे, दिले. आणि मग सांगेल की एका वराने रामाला वनवास आणि दुसऱ्या वरानं भरताला राज्याधिकार. म्हणून कोणालाही विचारलं की तुला काय मागायचं ते आधी सांग, मला परवडेल तर मी बोलेल, न परवडेल तर नाही बोलणार. नातवाला सुद्धा तुम्ही सांगितलं की तुला 100 रुपये देईल, नाही रे भाऊ. पूर्वीचे लोक असं करून पैसे काढायचे. आता म्हणतो माझ्या खिशातून काढून घे 500ची नोट. चुकतंय आपलं. कारण द्रव्य असं आहे की लालसा निर्माण करतच. कारण द्रव्याने जिव्हेचे लाड पुरवले जातात. जिव्हेचे लाड जे आहे ते द्रव्यानेच पुरवले जातात आणि भोग वस्तू द्रव्यानेच मिळतात. जेवढ्या भोग वस्तू आहेत तेवढ्या द्रव्यानं मिळतात. आणि द्रव्य जर नाही मिळालं त्याकरता अन्य गोष्टी मनुष्य करतो. हे देवी, स्नेहपाठ टाकावा लागेल राजावर, त्याच्याशिवाय राजा वश होणार नाही. रामाच्या राज्याभिषेकाचं आयोजन मी आता पलटवून देते. हो, जो रामाचा राज्याभिषेक होणार आहे ते जे आयोजन ठरलेलं आहे ते आता पलटवून देते.
त्या 2 वराची आठवण करून देते. रामाला 14 वर्ष वनवास मागते आणि भरताला राज्य मागते. 14 वर्ष वनवासामध्ये गेल्यानंतर दंडकारण्य सांगते. म्हणजे रांचीपासून तर घोटीपर्यंत दंडकारण्ये श्रीमद गोदावर्या तपत्या तीरे. तापी आणि गोदावरीचा मधला भाग असा बैतूल करून आली होती असा तिरपाचा तिरपा. दंडकारण्यामध्ये राक्षस खूप आहे. हे राक्षस रामाला खाऊन जातील, सीतेलाही खातील, लक्ष्मणालाही खातील. मग भरत माझा, शत्रुघ्न माझ्याच पोरांचं राज्य अंगठा ठेवून घेता ना बापाचा. म्हणून सूज्ञ बापानं आपल्या डोळ्यासमोर सगळे व्यवहार करून घ्यावे. नाहीतर महाभारत घडल्याशिवाय. म्हणून आता तुम्ही ठेवलेल्या रकमेला वारस लावावा. तर मुलांना लावण्यापेक्षा पत्नीला लावला पाहिजे, पत्नीने पतीला लावलं पाहिजे, तरच ते शिल्लक राहते. नाही तर ते मोठ्याला लावला तर लहाना भानगड करतो. लोक इतके भारी नातवाला लावून ठेवतात. असं आहे. त्याच्यानंतर पोर आईला म्हणतं तुला काय करायचं आहे, तुला का मी सांभाळणार नाही, देऊन ते माझ्या नावावर, संपलं सगळं. महाभारत असं चतुरतेनं घडतं, पण चतुरता दीर्घकाळ टिकत. याकरता तू आता काहीच बोलू नको असं म्हटल्याबरोबर कैकेयीच्या शरीरामधला जो काही भाव होता तो बदलला आणि मंथरेमध्ये असलेला कली कैकेयीमध्ये प्रवेश केला. नाथ महाराज म्हणे दोघांनी एकामेकाला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यावर तो घुसला. कलिंगडातूनही घुसला मंथरेच्या याच्यात. आणि मंथरेला आलिंगन दिलं तर मंथरेला काय, ती जमिनीवर पडली रत्न फेकून. तर ही समजवायला गेली तर तिने मिठी मारली. तेव्हा कली घुसला आणि डोळे लाल झाले, कैकेयीचे रूपांतर झाले. क्रोधी माणसाचे डोळे लाल होतात, व्यसनी माणसाचे डोळे लवकर लाल होतात. डोळ्यांमध्ये तीव्र शक्ती आहे, डोळ्यांमध्ये तीव्र भक्ती आहे, डोळ्यांमध्ये निस्वार्थीपणा आहे, डोळ्यांमध्येच राजशक्ती आहे, डोळ्यांमध्येच क्षत्रिय शक्ती आहे. पहा तुम्ही पोलिसाचे डोळे कसे असतात, पाहिल्याबरोबर मनुष्य ठरतो. व्यापाऱ्याच्या डोळ्यामध्ये कटुता असते, गरिबाच्या डोळ्यात भय असतं. आणि म्हणून सगळ्यांना काजळ घालावं. काजळ पुढं पडलं तर लोक सुरमा घालतात. सुरमा हा तमोगुणात्मक आहे, काजळ हे सत्वगुणात्मक आहे. कज्जलम सिंधुपात्रे सुरतवरुशाखा लेखणीं पत्रमूर्मिं लिखित गृहीत्वां शारदां सर्वकालं तदपति गुणानां मेषपारण्यजा. अशा प्रकारे कुपित अवस्थेमध्ये कोपभवनामध्ये गेली. म्हणजे दशरथ राजाकडे आनंदाचं बसाचं रूम वेगळा तर रडाचा रूम वेगळा. आता सुद्धा बसाचा वेगळा, झोपाचा वेगळा, जेवाचा वेगळा, फ्रेश व्हायचा वेगळा. म्हणून दशरथ राजा सगळं कार्य करून दशरथ राजाची अवस्था प्राणत्यागाजवळ येऊन पोहोचलेली होती. वेळ आली.
तेवढंच एक कार्य होतं डोळ्याने पाहायचं की राम राजा होणार, झाला नाही. दशरथाला तेवढाच आनंद होता की राम राजा होणार आहे, झालेला दिसणार नव्हता. आणि म्हणून वशिष्ठानं कौशल्याला सांगितलं तू सती जाऊ नको, राम राज्य पाहून जा. म्हणून जिला पुत्र आहे तिला विधवा म्हणत नाही. पुत्र हे तिचं सौभाग्य आहे. जसं पती हे सौभाग्य आहे तसं पुत्र हे तिचं सौभाग्य आहे. वालीने काय परवा कीर्तनात काय सांगितलं, वाली काय म्हणाले, रामा माझ्या याला अंगदाला तर दास करून घ्या, पण माझ्या पत्नीला तुम्ही ज्ञान सांगा. तारा बोधक जय जय राम म्हणे का, तर तिने मला पुष्कळ आवरलं आहे. तिची बुद्धी परमार्थी आहे, माझी बुद्धी स्वार्थी होती, पण मी तिच्या बुद्धीचा उपयोग केला नाही, तर तिला माझ्या मागे येऊ देऊ नका. तिला परमार्थ बुद्धीने तारा, म्हणून तारा बोधक जय जय राम. म्हणून काही बाया माणसाची तब्येत बिघडली की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निवांत जावं, मी सगळं सांभाळून घेईन, काही चिंता करू. मी सगळं सांभाळून घेईन असं म्हटलं की त्या माणसाचं प्राणोत्क्रमण शांततेनं होतं. काहीच केलं नाही, तुम्ही काय ठेवलं आहे माझी, मी काय पुढे हाडं खाऊ असं बोलले की प्राणोत्क्रमण तळतळून होतं. असं असतं. म्हणून स्त्रिया ह्या रक्षक म्हटलेल्या आहे. कलियुगामध्ये भक्षक मारून टाकताय, लुटून देत आहे. रक्षक आहे पहा तुम्ही, रक्ष रक्ष जगन्माता. देवीला सुद्धा काय म्हटलंय, रक्ष रक्ष. शक्ती ही रक्षण करते, भक्ती हे रक्षण करते. म्हणून भगवंताने आपल्या शरीरातून भक्ती प्रकट केली आहे. महालक्ष्मी सुद्धा भगवंता. समुद्र कोण आहे, विष्णू. लक्ष्मी कुठून नाही आली, जमिनीतून काय नाही दिसते. सगळी जेवढी लक्ष्मी आहे, आता हे तुमचं पेट्रोल डिझेल सगळं खालूनच निघतं आहे. सोनं नाणं हे सगळं उत्पत्ती शक्तीतून आहे. म्हणून जगामध्ये एक शक्ती कार्यरत आहे, एवढी गोष्ट खरी आहे. ती विज्ञानात्मक असू शकते, क्रियात्मक असू शकते, आणि परमार्थात सुद्धा शक्ती आहे. शक्ती, भक्ती आणि युक्ती. भगवंताने अर्जुनाला काय सांगेल, सांगेन दोन युक्तीच्या गोष्टी. कारण संसार करण्याला युक्ती लागते. जसे पाहुणे आले की बायांना वरण टाकत नाही, त्या वरणामध्ये पाणी भरपूर होतं, एक गुळाचा खडा आणि 4-5 चिंच झालं पाणी, गोड आंबट वरण. लोक म्हणतात काय मस्त झालं आहे. म्हटलं प्या, तिला माहिती आहे पाणीच ओतलं आहे, पण दुसरं काय युक्ती गेली ना. नाही तर कुशलबाई काय करते, आणखीन पिठलं तयार करून टाकते. थोडं थोडं लोक पिठलं मागतात, वरण कमी जातं. युक्ती आहे संसारामध्ये, युक्ती, शरीरामध्ये शक्ती, परमार्थामध्ये भक्ती. शक्ती, युक्ती आणि भक्ती. मग आता शरीरामध्ये शक्ती सगळ्यांची सारखी का नाही, तर जयाची जैसी भावना, ज्याची जशी भावना असेल त्या भावनेने शक्ती निर्माण. अन्न तर सगळेच खातात, रडे जे आहे यांच्यामध्ये शक्तीचं प्रमाण कमी असतं. रडे प्रत्येक गोष्टीला दुसऱ्याकडे पाहत जायचं आणि धुरत जायचं. आपलं आहे त्याच्यात समाधान नाही. म्हणून काही लोकांना 4 तासात झोप पुरी होते आणि
काही शख्सांना 8 तास झाले तरी झोप पुरी होत नाही. सगळंच श्रमाने झोप येते असं नाही आहे. मनामध्ये जर विचार असतील जास्त तर झोपेची जी एक अमृतमय स्थिती आहे ती येत नाही. म्हणून मनात विचार जास्त नको. जेवताना सुद्धा मनामध्ये जास्त विचार असतील तर पचनक्रिया मंदावते. म्हणून आपल्याला जेवताना प्रसन्न वातावरण करायचं ठरवलं. आता बा आधुनिक पद्धतीनं टेबल वगैरे कार्पेट वगैरे हे पदार्थाचे भांडे असे डिसेंट दाखवलेले असतात. कारण ते पाहिला टेबल आपण हॉटेलचा तेव्हा काय मस्त वा, म्हणजे वातावरण निर्माण करायचं आहे जेवताना. काठीवर बसून जेवलं तर कसं काय चालेल. आतापर्यंत हे व्यापारी लोक दुकानातच जेवायचे. आता जेव्हा त्यांना समजलं की जिथे आपण व्यापार करतो ते म्हणून ते आता बाजूला एक रूम तयार करून घेतात. जे कर्मस्थान आहे तिथे जेवण करायचं नाही. व्यापारी चहा प्यायला सुद्धा बाजूला उतरून चहा पितात. असं हे देवस्थान आहे, इथे खायचं नाही, खाली उतरून खायचं. म्हणून ते म्हणतात रघुनंदन दशरथ राजाचे अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे दशरथ राजाला रामाचा वनवास सहन होणार नाही हे कैकेयीला समजलेलं आहे. कैकेयी ही राजाच्या मृत्यूला कारण होणार नाही. पण तुम्ही आज संतापाबाई पतीचं भांडण झालं की फाशी लावून घेतो. बाईचं नवऱ्याचं भांडण झालं की बाई फाशी कारण ठरतात. आणि असं मागच्या जन्माचं जर तुमचं कारण असेल तर तुम्हाला दुसऱ्या जन्मामध्ये पत्नी सुख आणि पती सुख इथे अडथळे येतात. आपत्य निवारणामध्ये सुद्धा अडथळे येतात. आपण जर कोणाला मागच्या जन्मामध्ये मुलांना बिघडवलं असेल तर ते या जन्मामध्ये 12 वर्षानंतर संतती होते काही लोकांना. लोक म्हणतात वाजी नाही, व्याघ्राची संतती लवकर होत नाही, 12 वर्षाने होते. नाही तर भरमसाठ वाघ झाले असते तर आज कुठल्या तरी गोठ्यात वाघ घुसून गेला. काही झालं नाही, घुसला. म्हणून ते म्हणतात मी वर मागेन आणि राजाला सांगेल की रामाला 14 वर्ष वनवामध्ये पाठवा. 14 वर्षामध्ये सगळं भरत राज्य सदृढ करून टाकेल आणि भरताचं साम्राज्य होईल. कैकेयीला हे माहीत नाही की पुढे काय होणार आहे. म्हणून एक गुजराती लोक एक सुभाषित लिहितात, न जाने जानकी नाथम सवारे सुहोवानु छे. रामाला माहिती होतं की आपल्याला गादीवर बसायचं नाही आहे, पण मोठ्या माणसांपुढे बोलायचं नाही आणि होणारं उदाहरण आधी बोलून दाखवायचं. पहा तुम्ही आता किती वेळा सांगितलं जळगाववर आलाट दाखवून दिलं, आलं का पाणी, रावेरला चाललं गेलं ते आजही. म्हणजे असं आहे, भविष्यवाणी जास्ती करू नये. आता आम्हाला लोक विचारताना समजा ही एक नाड आहे तर नाही करायचं, मग काय होईल म्हटलं, आम्ही कशाला तोंडानं वाईट बोलू, तू 5 रुपये देशील आणि आम्ही तोंडानं वाईट बोलतो का. म्हणून हे भविष्यवाल्यांचं भविष्यसुद्धा काही वर्ष चालतं, नंतर बंद पडून जातं. कारण वाणीने अभद्र बोलून बोलून जमत नाही. लागलं तर दुसऱ्या ज्योतिषाचं मत घेऊन घ्या, आपण कशाला वाईट बोलत बसा. आणि कर्माची गती मोठी गहन असते. कर्म कळतच नाही ना, गतकर्म आहे ते.
पहा तुम्ही, एखादा मनुष्य घाईत काय कुत्र्यासारखा जेवतो शब्द आहे. कुत्रं जसं खातं ना, आईसुद्धा म्हणे कुत्र्यासारखा जेवू नको, शांत जेव. म्हणजे हे कोणी शिकवलं? लोळला गधाड्यासारखं काय लोळतो? पाच शब्द कसे आहे? तर ते कर्मगती आहे ती. कर्मगती आहे. म्हणून शब्दप्रयोग चांगले झाले. वाईट शब्दाला ऐकून प्रॅक्टिस येते आणि चांगले शब्द वाचून लिहून मग लक्षात राहतात. असं आहे. चांगले शब्द हे वाचून लिहून लक्षात राहतात. म्हणून समर्थांनी लिहिलंय, दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित झाले. वाचनानं आपल्या बुद्धीची तल्लकता वाढत जाते. स्मरण. आता वाचन राहिलंच नाही. गुगलमध्ये पाहून घेऊ. आजपा किती औषधं खोटे ठरले. हे औषधं तपासून घ्या. ती मॅपही दाखवली, कोणत्या मॅपवर पाहिजे औषधं. ब्लड प्रेशरचं औषध खोटं आहे, डायबिटीजचं औषध खोटं आहे. ते कंपन्या जाहीर झाला आहे. कारण फरकच पडत नाही. म्हणून लहान लहान वयामध्ये मोठमोठे विघ्न येत आहे. कारण विज्ञान योग्य आहे, पण विज्ञानाचा दुरुपयोग झाला. मंत्रशक्ती आहे, पण मंत्रशक्तीचा दुरुपयोग करता येतो. त्या समयी राम वनवासात जाईल आणि भरत गादीवर बसेल. कैकेयीची बुद्धी अनर्थ झाला. जिथे अर्थ आहे तिथे अनर्थ आहे. मनामध्ये अगदी कुशलीत झाली आणि दुर्बुद्धीने प्रयत्न करू लागली. कुशल कुब्जा श्रेष्ठ स्त्री होती. तिने बुद्धीची अवहेलना केली आणि ती म्हणाली, अगं हितेश नाही, काहीतरी तोथाण कर. असं करून नाही होणार, तोथाण कर. कुब्जेनं सांगितल्यावर कैकेयीने षडयंत्र रचलं आणि आपलं शरीर बेढप करून टाकलं. केस मोकळे, मलिन वस्त्र आणि कोप भवनामध्ये जाऊन उसका पुसकी रडायला लागली. नाटकी रडते. काही लोकांना नाटकी ताबडतोब रडता येते. मस्त नाटकी रडते. म्हणून त्यावेळेला वृक्षस्थळ बडव, वस्त्र नाभीच्या खाली कर आणि कृश झाली असं दाखव. मंथनेनं तिचं मुख पाहिलं आणि म्हणाले, अगदी बरोबर झालंय, सारख्याला वारके. अशा प्रकारे मायावी असुर जे राजे असतात, त्या मायावी असुर राजांची क्रियाशक्ती कैकेयीने अनुसरली. हे कुब्जे, भरताचा राज्याभिषेक पाहताना मला किती आनंद होईल. आणि कुब्जा म्हणाली, मंथरा म्हणाली की तुला तर आनंद होईल, पण मला परमानंद होईल. मी टाकलेला प्लॅन मंजूर झाला. म्हणून अगं चंद्रमा सुद्धा आनंदित होईल आणि त्या दिवशी आपल्या दोघांची मुख चंद्रासमान होतील. आपल्यामध्ये चंद्राच्या 16 कळा येतील. आणि अशा प्रकारे मंथरेनं प्रोत्साहन दिलं आणि कैकेयीने आपल्या अंगावरचे सगळे अलंकार, वस्त्र हे काढून टाकले. तदनंतर महाराज दशरथ यांनी आनंदाने आपल्या सगळ्या मंत्री महोदयांचा शेवटचा संध्याकाळ झाली म्हणून प्रणाम स्वीकारला. दशरथ राजाला संध्याकाळी सगळे प्रणाम करायचे, स्वीकारला. आणि दशरथ राजाने वशिष्ठांना प्रणाम करून कैकेयीच्या महलाकडे रवाना झाले. कृष्णार्पणम्.
सद्यगुरु राये कृपा मज केली परिणाय घडली सेवा काही मस्तकी तो जाणा ठेविला कर पडला विसरज काही कडे उप